नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना गुंडाविरोधी पथकानं अटक केली आहे। आरोपींकडून एक गावठी कट्टा, 4 जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कोडा कार असा सुमारे 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। नाशिक रोड आणि उपनगर परिसरातील गंभीर गुन्ह्यांनंतर आरोपी फरार झाले होते। त्यांचा शोध घेण्यासाठी गुंडाविरोधी पथकासह 3 विशेष पथकं तयार करण्यात आली। तपासादरम्यान आरोपी संगमनेर, राजूर, अकोले, लोणी आणि कोल्हार परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कोल्हार राहुरी मार्गावर स्कोडा कारचा पाठलाग केला। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। सिनेस्टाईल पाठलाग करून वाहन अडवत आरोपी स्वप्नील उर्फ भूषण सुनील गोसावी राहणार सिडको नाशिक व आकाश दीपक गायकवाड राहणार अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आलं। झडती दरम्यान त्यांच्याकडून गावठी कट्टा, 4 जिवंत काडतूस आणि स्कोडा कार जप्त करण्यात आली। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजयकुमार सूर्यवंशी, सुनील आडके, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, राहुल जगछाप, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, राजेश राठोड, कल्पेश जाधव तसेच गुंडाविरोधी पथक, नाशिक रोड गुन्हे शाखा आणि नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं संयुक्तरित्या पार पाडली।